पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मिशन महाराष्ट्र माढा धाराशिव आणि लातूरमध्ये साधणार मतदारांशी संवाद। ओबीसी आरक्षणामध्ये मुस्लिमांना घुसवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला इशारा। पस्तीस वर्षाआधी एका नेत्यानं खेळ सुरू केला आणि तेव्हापासून राज्यात अस्थिरतेचं राजकारण सुरू। नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर निशाणा। मोदींच्या पुण्यातल्या सभेत महायुतीच्या सोबत आलं मनसेचं इंजिन। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मनसे नेते अमित ठाकरेंशी केलं पंतप्रधान मोदींनी हस्तांदोलन। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल भरणार उमेदवारी अर्ज। भाजपचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात, तर ओतूरमध्ये साधणार मतदारांशी संवाद। सोलापुरात उद्धव ठाकरे साधणार पत्रकारांशी संवाद। विरोधकांवर साधणार निशाणा। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या ब्रेकिंग बातमीने करणार आहोत। लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा आता शिगेला पोहोचलेला असताना निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये देशभरातील एकूण 7 टप्प्यांपैकी 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात 3 सभा होणार आहेत। माढा इथं सकाळी 11 वाजता रणजितसिंह निंबाळकरांसाठी, तर लातूरमध्ये दुपारी 2 वाजता खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहेत आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटलांसाठी सुद्धा सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सभास्थळी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात असून सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी विविध ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे।